शिरसाळ्यात ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। ओबीसी समाजाने गोपीनाथ मुंडे चौकात टायर जाळून निषेध दर्शवलेला आहे। परळी बीड सोनपेठकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती। ओबीसींचं आरक्षण टिकावं या मागणीसाठी समाज आक्रमक झालाय। उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ईमेल देखील पाठवण्यात आलेले आहेत। तर बीडमध्ये ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। बीडच्या शिरसाळ्यात हे आंदोलन झालेलं आहे। तर ओबीसी समाजाने गोपीनाथ मुंडे चौकात टायर जाळत हे आंदोलन केलेलं आहे। टायर जाळून ओबीसी आंदोलकांनी निषेध दर्शवलेला आहे। परळी बीड सोनपेठकडे जाणारी वाहतूक या आंदोलनामुळे काही काळ ठप्प होती। ओबीसींचं आरक्षण टिकावं या मागणीसाठी समाज आता आक्रमक झालेला आहे। उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ओबीसी समाजाकडून ईमेल देखील पाठवण्यात आलेले आहेत। तर बीडच्या शिरसाळ्यात ओबीसींचं आंदोलन झालेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। स्वानंद, ओबीसी समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केलेलं आहे, ते टिकावं यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर आता सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? सध्याची किरण, नक्कीच काल ओबीसी समाजाच्या वतीने शिरसाळा परिसरात रास्ता रोको केला गेला। यामध्ये स्वानंद, तुम्हाला माझा आवाज येतोय? हा, येतोय आवाज। आता सध्याची परिस्थिती काय आहे? सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे। काल रात्री शिरसाळा येथे कुंडी फाटा, खामगाव फाटा, रेवली फाटासह शिरसाळ्यामध्ये गोपीनाथ मुंडे चौकात ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको केला। या ठिकाणी टायरही जाळण्यात आले होते। काही वेळ या ठिकाणी रस्त्यावरची वाहतूक पूर्ण ठप्प होती आणि साधारण 1 तासानंतर ही परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणून वाहतूक पूर्ववत केली गेली। किरण, अगदी स्वानंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।